आज दत्तकला इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी आपण दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. किती या ठिकाणी युवक युवती यांनी उपस्थिती लावलेली आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व दत्तकला शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत रोजगार मेळावा आज आम्ही इथं आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आज जवळजवळ 193 पोस्ट विविध 13 कंपन्यांच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये काही केमिकल कंपन्या आहेत, काही त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. तर आज जवळजवळ साधारण 550च्या पुढं आत्तापर्यंतचा आकडा विद्यार्थ्यांचा आहे जो इथं उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र राज्यातून विविध विभागातून ही सर्व विद्यार्थी इथं आलेले आहेत. तरी सर साधारणतः या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा किती? 550च्या आसपास. 550च्या पुढे आत्ताच आकडा गेलेला आहे. अजून काही विद्यार्थी ऑन द वे आहेत, येत आहेत. आता फक्त एक इनॉग्रेशनचा कार्यक्रम आम्ही करून इथं आलेलो आहोत. आता इथून पुढे अजून जे विद्यार्थी येतील त्यांचे सुद्धा इंटरव्ह्यू इथं आयोजित केले जातील. तर मागील वेळेसही आपण करमाळा शहराच्या ठिकाणी करमाळा तालुक्यात अशा प्रकारचा एक मेळावा उपक्रम घेतला होता. त्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना किंवा किती युवक युवतींना याचा फायदा झाला होता? करमाळा तालुक्यामध्ये मी 2दा रोजगार मेळावा घेतला होता. पहिल्यामध्ये 177 काहीतरी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि दुसऱ्या याच्यामध्ये काहीतरी 450 का 300 काहीतरी विद्यार्थी, मला आठवत नाही दुसऱ्या वेळेस किती. पण तिथं एक अडचण अशी येत होती की कंपनीच्या सगळ्या लोकांना तिथं घेऊन येणं आणि तिथं अरेंजमेंट करायला थोडीशी अडचण येत होती. भिगवण हे असं शहर आहे की इथं कुठल्याही चारी बाजूनी मुलांना येता येतं, कंपन्यांना यायला सोपं जातं. आता बघा ना, आज जवळजवळ 13 कंपन्यांची लोक इथं आहेत आणि चांगल्या चांगल्या कंपनीची लोक, विद्यार्थी संख्या पण जास्त आहे आज उपस्थित. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचं नियोजन करणं आम्हाला इथं या कॅम्पसमध्ये सोपं जातं आहे. त्यांना वेगवेगळ्या रूम उपलब्ध करून द्याव्या लागतात इंटरव्ह्यूसाठी. मुलांसाठीची सगळ्या सुखसुविधा इथं सगळे उपस्थित, जेवणाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. त्यामुळे इथं आम्हाला व्यवस्थित अरेंजमेंट करता येईल. तर सध्या आपण पाहिलं समाजामध्ये म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी एक बेरोजगारांचं वाढतं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. काय सांगा? आणि त्यात अशा प्रकारचा एक उपक्रम राबवणं ही एक काळाची गरज होती. काय सांगा? खरं तर आज ग्लोबलायझेशनमध्ये जॉबची संख्या खूप आहे. आपला भारत देश या कोविडनंतर म्हणजे तुमच्या फार्मास्युटिकल याच्यामध्ये निर्यातदार म्हणून एक मोठा देश म्हणून पुढे आलेला आहे. त्याचबरोबर IT कंपन्यांमध्ये सुद्धा जॉबची संख्या खूप वाढलेली कोविडनंतर. आपला भारत देश बरेचशा सॉफ्टवेअरसुद्धा एक्सपोर्ट करत आहे, बाहेरच्या देशांना देत आहे. त्यामुळं आपल्या तरुणांना खूप संधी आहे. फक्त माझं एवढंच सांगणं आहे सगळ्यांना की सर्व तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. बेरोजगारी अजिबात नाही, पण मुलांनी पुढे येऊन कुठलं तरी स्किल आत्मसात केलं पाहिजे आणि कुठलं तरी स्किल आत्मसात केलं तर तुम्हाला निश्चित या भारत देशामध्येच भरपूर जॉब उपलब्ध आहेत. दत्तकला इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इथं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे व्यावसायिक शिक्षणाची निर्मिती करून दिली जाते. पहिल्यापासूनच मी संस्था चालू केल्यापासूनच व्यावसायिक शिक्षणाशिवाय दुसरे कुठलेही अभ्यासक्रम या ठिकाणी दिले नाहीत. ज्याच्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल, डिग्री इंजिनिअरिंग, पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग, फार्मसीमध्ये 3ही डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम होते, MBA, MCA, BBA, BCA आणि पुन्हा आता अजून हेल्थकेअरमध्ये आपण ॲडिशनल कोर्सेस आपण पुन्हा चालू करतोय. यावर्षीपासून नवीन कॉलेज मान्यता आलेली आहे. फिजिओथेरपीसारखा नवीन अभ्यासक्रम यावर्षीपासून चालू होतोय की जो परिसरामध्ये कुठंच तुम्हाला उपलब्ध नाही, पण आपल्या दत्तकलामध्ये विद्यार्थ्यांना एक तो चांगला व्यावसायिक अभ्यासक्रम यावर्षीपासून सुद्धा उपलब्ध होतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना फक्त व्यावसायिक शिक्षणाची सोय आपण या ठिकाणी केलेली आहे. बेरोजगार युवकांच्या दृष्टीने काय संदेश द्याल? बेरोजगार युवकांना मी एवढंच सांगेल, अजूनही जर त्यांना शिकण्याची आवड असेल तर त्यांनी कुठलं तरी एक स्किल जे इंडस्ट्रीला आवश्यक आहे ते स्किल त्यांनी आत्मसात केलं पाहिजे, ज्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल किंवा ते स्वतःची कुठली तरी एखादी छोटीशी कंपनी पण स्टार्टअपच्या माध्यमातून, डिजिटल इंडिया, स्किल इंडियाच्या माध्यमातून चालू करू शकतील. तर निश्चितच मी तरुणांना एवढंच सांगेल की भरपूर जॉब आहेत, भारत देशामध्येच भरपूर जॉब आहेत, परदेशात सुद्धा तुम्ही बघताय नर्सिंगमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये भरपूर जॉब आहेत, पण ते शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एवढंच सांगेल कुठलं तरी स्किल आत्मसात करा आणि तुम्ही जॉब मिळवा. सर, आपण मागील वेळेस सुद्धा करमाळा तालुक्यातील युवक युवतींना किंवा बेरोजगार जे पिढी आहे त्यांना आव्हान केलं होतं की ज्यांना जॉब पाहिजे असेल किंवा खरंच त्यांना गरज आहे अशांनी
प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, यावेळेस काय हवं? आता अजूनही तशीच मी आव्हान करेल, कारण माझं ऑफिस करमाळ्यामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये मुलांनी जर रजिस्ट्रेशन केलं, मुलींनी रजिस्ट्रेशन केलं जॉबच्या संदर्भात, तर माझं इथले जी प्लेसमेंट सेल आहे त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना निश्चितच जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाईल. तर आता सध्या आपण जे हा मेळावा घेतलेला आहे हा ओपन ठेवलेला आहे महाराष्ट्रातील तरुण तरुणी किंवा ह्या सर्वच बेरोजगार युवकांसाठी युवतींसाठी हा ओपन ठेवलेला आहे, त्याच्यामागचं काय कारण सांगा? मला एक सांगायला आनंद होईल की दत्तकला शिक्षण संस्था ही ग्रामीण भागामध्येच काम करते आणि ग्रामीण विद्यार्थीच बऱ्यापैकी त्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ हा प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, जॉब त्याच्या घरापर्यंत यावा किंवा त्याने तिथून घरापासूनच त्याने ते इंटरव्ह्यू द्यावा, अशी माझी इच्छा होती. त्यामुळं मी पहिल्यापासूनच कधीही म्हणजे तुम्हाला बघितलं असेल की ग्रामीण युवकांसाठीच काम करतो आणि त्या ग्रामीण युवकांना त्यांच्या घराजवळ जॉबची संधी मिळावी. आता हे जे कंपन्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी आपण बघितलं तर आपल्या आसपासच्याच कंपन्या आहेत, जेणेकरून त्याला घराजवळच जॉब मिळणार आहे. फक्त त्याचं शिक्षण त्या पद्धतीचं असलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला ती संधी मिळावी. माझ्या विद्यार्थ्याबरोबरच माझे इतर ग्रामीण भागातले जे BSc MSc माझ्याकडे अभ्यासक्रम नाही आहे केमिस्ट्री वगैरे ते शिकले, बायोटेक्नॉलॉजीचे काय पोस्ट आहेत, तर हे विद्यार्थी माझ्या परिसरातले आहेत. म्हणून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथं संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा रोजगार मेळावा इतर विद्यार्थ्यांना, माझे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. दत्तकला ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आपण राबवू शकला असता. हां, ते तर आहेच की, पण माझा कधी स्वभाव मी स्वतःसाठी कधी विचार करत नाही. मी इतरांसाठीचा पहिल्यापासून विचार करतो. तुम्ही तालुक्यातलं माझं कामकाज पाहिलं तर निश्चितच सर्वांना बरोबर घेऊन माझी भूमिका असते. त्या पद्धतीनंच मला असं वाटतं की माझ्या कॉलेज सोडून इतर कॉलेजची जी मुलं असतील त्यांना संधी मिळावी म्हणून हा रोजगार मेळावा मी या मध्यवर्ती ठिकाणी मुलांना उपलब्ध करून दिलेला.